आज नाशिक महानगरपालिकेच्या 6 प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुका मनपा मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात पार पडल्या। या निवडणुका विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी तथा अप्पर आयुक्त अजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या। पूर्व प्रभागासाठी मंगला प्रकाश नन्नावरे आणि अत्तार नाझिया जाकीर यांनी अर्ज दाखल केले होते। मात्र अत्तार नाझिया जाकीर यांनी माघार घेतल्याने एकमेव अर्ज शिल्लक राहिला आणि मंगला प्रकाश नन्नावरे यांची पूर्व प्रभाग सभापतीपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली। पश्चिम विभागासाठी सुरेश अण्णाजी पाटील, पंचवटी विभागासाठी रोहिणी बापूराव पिंगळे तर नवीन नाशिक विभागासाठी बाळकृष्ण चंद्रभान शिरसाट यांचे एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। सातपूर विभागासाठी समाधान नामदेव देवरे यांची ही एकमेव उमेदवारी असल्याने त्यांची निवड निश्चित झाली। दरम्यान नाशिक रोड विभागासाठी प्रमिला कैलास मैंद आणि रमेश शंकर धोंडगे यांनी अर्ज दाखल केले होते। मात्र प्रमिला मैंद यांनी माघार घेतल्याने रमेश धोंडगे यांची नाशिक रोड प्रभाग सभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली। या निवडीनंतर महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप तसेच गटनेते, पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार करण्यात आला। विशेष म्हणजे यंदा प्रथमच संपूर्ण शहरात सर्वच प्रभागांमध्ये बिनविरोध निवड झाल्याने भाजप आणि शिंदे गटाचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।